योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते. म्हणून कोणालाही दुखवू नका आणि आपल्यापासून दूर जाऊ देऊ नका. काय आपणास हे मान्य आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, असे म्हटले जाते की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. जरी आपण सर्व मानव आहोत तरी प्रत्येक मानवाचा, मनुष्याचा स्वभाव वेगळा आहे. वागण्याची प्रवृत्ती वेगळी आहे. समज किंवा आकलन करण्याची बुद्धी वेगळी आहे. काही लोक विश्वासणारे आहेत तर काही नाहीत. काही विश्वासणारे आहेत तरीसुद्धा त्यांचे जीवन ऐहिक गोष्टीत रममाण होणारे असते. प्रियानो, जरी ही विविधता असली तरीही देवाच्या दृष्टिकोनातून सर्व सारखेच आहेत. तो सर्वांना एकाच स्तरातून पाहण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणूनच देवाची इच्छा आहे की आम्हा प्रत्येकाला माहीत असावे की देव आमच्यापासून कोणती वर्तणूक अपेक्षित करतो. आजच्या अध्ययनात आपण हेच शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. पौल या ठिकाणी सांगतो की विश्वासात दुर्बल असलेल्या व्यक्तीप्रती आमचे आचरण कसे असावे. तर मग चला प्रियांनो, आपण वर्तणुकीचे तत्व शिकण्यासाठी आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, रोमकरासपत्र ह्याच्या शेवटच्या भागामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आज 14व्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. रोमकरासपत्र 14वा अध्याय. कुमकुवत विश्वासणाऱ्यांबरोबरचे संबंध, आमचा व्यवहार कसा असायला हवा ह्याविषयी ह्या अध्यायात आम्ही अभ्यासणार आहोत. ह्याला आपण वर्तणुकीचे तत्वसुद्धा म्हणू शकतो. हे प्रकरण अर्थात हा अध्याय आपल्याला नवीन भागाकडे घेऊन येत आहे. ह्या अध्यायाद्वारे आपण रोमकरासपत्र ह्या पुस्तकाच्या शेवटच्या भागाकडे येत आहोत. हे देवाच्या लेकरांचे वियोगीकरण आहे. वियोग ह्या शब्दावरून आपल्याला काय समजून येतं? श्रोत्यांनो, अगदी खरे सांगायचे म्हणजे वियोग आणि समर्पण ह्याविषयी सांगून सांगून मी थकले आहे. कारण ख्रिस्ती लोक हे खऱ्या अर्थाने देवाकरिता वेगळे झालेले नाहीत. त्यांनी पूर्णपणे देवाला स्वतःचे समर्पणही केलेले नाही. आम्हाला दिसून येतो की अनेक लोक अशा प्रकारचं जीवन व्यतीत करीत आहेत की जे अगदी नावाकरीत आहे. खऱ्या अर्थाने ते ख्रिस्ती जीवन जगत नाहीत. ख्रिस्ती वर्तणुकीचे 2 क्षेत्र आहेत. पहिल्या क्षेत्रात पवित्र शास्त्र बायबल फार स्पष्ट आहे, ज्याविषयी आम्ही आधीच्या अध्यायात पाहिले. ख्रिस्ती लोकांचे राष्ट्राकरिता अधीन राहणे एक कर्तव्य आहे. त्यांनी राजाचे नियम पाळले पाहिजेत. त्यांनी कर भरले पाहिजेत. त्यांनी दुसऱ्यांना आदर दाखविला पाहिजे आणि त्यांनी अधिकाऱ्यांचे आज्ञापालन केले पाहिजे. त्याचप्रमाणे 13व्या प्रकरणात आपल्या शेजाऱ्याबरोबर आपले वर्तन कसे असावे ह्या संबंधाने आम्ही पाहिले श्रोत्यांनो की कशा प्रकारे बिल आणि कर आम्ही दिला पाहिजे. आम्ही व्यभिचार करू नये, खून करू नये, चोरी करू नये, खोटी साक्ष देऊ नये, कोणावर दोष लावू नये. खरे पाहिले असता आम्ही आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःप्रमाणे प्रीती केली पाहिजे. विश्वासणारा हा प्रामाणिक असला पाहिजे. तो विषय विलास किंवा चैनबाजीत राहणारा नसावा, मद्यपी नसावा, मत्सर करणारा नसावा. पवित्र शास्त्र आम्हाला ह्या सर्व गोष्टींसंबंधाने अगदी स्पष्टपणे सांगते. त्याचप्रमाणे ख्रिस्ती लोकांच्या वर्तणुकीचा दुसरा भाग सुद्धा आम्हाला पाहायला मिळतो. तरीही पवित्र शास्त्रात त्याच्या संबंधाने अधिक स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. मला 2 गोष्टींचा उल्लेख तुमच्या समोर करावासा वाटतो. पहिली गोष्ट तंबाखूचा उपयोग आणि दुसरी एकत्र आंघोळ करणे किंवा पोहणे. आज ह्या गोष्टी
अगदी सर्रासपणे होत आहेत. परंतु काय परमेश्वराच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी योग्य आहेत? ह्या भागात पौलाने ख्रिस्ती आचरणासंबंधी प्रश्नार्थक बाबींबद्दल काही तत्वे मांडलेली आहेत. ह्या संदर्भात पौल 3 प्रकारचे मार्गदर्शन देतो. पहिले मत किंवा खात्री, दुसरे सद्सद विवेक बुद्धी, तिसरे इतरांसंबंधी विचार करणे. ख्रिस्ती लोकांना आपण काय करायला पाहिजे ह्याचे निश्चित ज्ञान असणे आवश्यक आहे. आमच्याकडून काय अपेक्षित आहे? काय आम्हाला माहीत आहे की परमेश्वर आमच्या जीवनाकडून काय अपेक्षित हो? दुसरी मार्गदर्शन करणारी गोष्ट म्हणजे सद्सद विवेक बुद्धी. आपण काय केले ह्याचे स्वतःच परीक्षण करणे, ते चूक आहे किंवा बरोबर आहे हे आम्ही पाहणे, आणि पूर्वीचे केले त्याचा द्वेष करणे. तिसरी मार्गदर्शन करणारी गोष्ट म्हणजे इतरांसंबंधी विचार करणे. दुसऱ्या लोकांवर ते जे काही करीत आहेत त्याचा परिणाम झालेला आहे काय? आणि ह्या 3 गोष्टी आपल्याला वर्तणुकीच्या नियमासंबंधाने मार्गदर्शन पुरवितात. ह्यांच्याद्वारे पौलाने आपल्याला वर्तणुकीचे तत्व दिलेले आहे. आमच्या दिवसामध्ये खरे पाहिले तर ख्रिस्ती आचरणाच्या ज्या प्रश्नार्थक बाबी आहेत त्याविषयी 2च दृष्टिकोन आहेत. त्याच्याद्वारे एक प्रकारचे कृत्रिम वातावरण ख्रिस्ती लोकांच्या सभोवताली पसरलेले आढळते, ज्यामध्ये एका व्यक्तीला ख्रिस्ती जीवन जगावे लागते. त्यामुळे आम्हाला ह्यामध्ये असाधारण ख्रिस्ती ह्या क्षेत्रात आढळतात. पहिली स्थिती आहे की जगामध्ये आणि ह्यांच्यामध्ये कुठलीच आडभिंत नाही. ह्या लोकांचे जीवन जगातील तारण न पावलेल्या लोकांप्रमाणे आहे. परिवर्तन होण्यापूर्वी त्यांचे जे जीवन होते तेच जीवन अद्यापही परिवर्तन झाल्यानंतर ते जगत आहेत. जगातील सर्व गोष्टीने त्याचे जीवन ओतप्रोत भरलेले असते. ज्या ठिकाणी जगातील इतर लोक जातात त्या सर्व ठिकाणी हे लोक सुद्धा जात असतात. ते त्या ठिकाणी आपला वेळ आणि शक्ती विनाकारण वाया घालवतात, ज्यापासून काहीही आध्यात्मिक लाभ होऊ शकत नाही. आणि पवित्र शास्त्रातील असे पुष्कळसे भाग आहे श्रोत्यानो की ज्यांचा अर्थ अद्याप ह्या लोकांना अजिबात समजलेला नाही. आता आपण फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 17, 18 आणि 19 वचने वाचूया. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 17, 18 आणि 19 वचने. बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते. दुसऱ्या प्रकारचे लोक असे आहेत की जे जगातील गोष्टींमध्ये भाग घेत नाहीत, तरी ते सुद्धा तितकेच जगिक आहेत. ते मद्यपान करीत नाहीत किंवा दारू पित नाहीत, परंतु गळ्याला येऊपर्यंत आधाशाप्रमाणे खातात. ते खरोखर जरुरीपेक्षा जास्त खातात. ते सर्वजण जरुरीपेक्षा जास्त बोलतात आणि ते सर्वजण मोठमोठ्या गोष्टींविषयी बडबड करीत असतात. ते स्वतः प्रश्नार्थक गोष्टी सांगत असतात. मला पुन्हा पौलाने फिलिप्पियरास लिहिलेल्या पत्रातील मजकुरातून काही संदर्भ घ्यावयाचा आहे. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय आणि 8व्या वचनात तो लिहितो, बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जे काही स्तुती, त्यांचे मनन करा. माझ्या प्रिय श्रोत्यानो, तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या जीवनावर तुमच्या वर्तणुकीचा परिणाम हा थोड्याफार दिवसांनी पाहायला मिळेल? जे तुम्ही करणार त्याचाच विचार सतत तुमच्या डोक्यात असतो काय? माझ्या असे पाहण्यात आले आहे की पुष्कळ ख्रिस्ती लोक त्या परीक्षेत पडण्याच्या बऱ्याच आधीपासून त्याविषयी सतत विचार करीत असतात. पौलाला सुद्धा हाच प्रश्न पडलेला आहे की त्यांना ख्रिस्ती लोक म्हणावे किंवा ख्रिस्ती लोक म्हणू नये, कारण ते जगातील लोकांप्रमाणेच राहतात. दुसऱ्या प्रकारचा वर्ग अगदी विरुद्ध दिशेने जाणारा वर्ग आहे. त्यांनी ख्रिस्ती जीवनाला असंख्य अशा नकारार्थी गोष्टींनी कमी केले आहे. त्यामुळे पौलाने कलस्से येथील विश्वासणाऱ्यांना ताकीद देऊन सांगितले की स्पर्श करू नका, चव घेऊ नका, हात लावू नका, अशा प्रकारची जे शिकवण देतात त्यांच्यापासून तुम्ही दूर राहा. त्याने त्यांना सावधान केले,
जेणेकरून चुकीच्या शिकवणुकीमध्ये त्यांनी फसू नये. कलसेकरास पत्र 2 अध्याय 21 वचन पहा काय सांगतं. म्हणजे हाती धरू नको, चाखू नको, स्पर्श करू नको अशा प्रकारचे उपभोगने नष्ट होणाऱ्या वस्तूंविषयी माणसांच्या आज्ञांचे व शिक्षणाचे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन का होता. हे लोक कृपेद्वारे प्राप्त तारणाचा आनंद आणि मोशेच्या नियमशास्त्रातून सुटका ह्याचा आनंद उपभोगीत होते. तरी ते ताबडतोब नवीन 10 आज्ञांची स्थापना करीत होते. किंबहुना त्याच्या दुप्पट आज्ञांची स्थापना करून ते पाळण्याचा प्रयत्न करीत होते. ते फक्त स्वतःभोवतीच केंद्रित राहत होते. ते निंदाखोर आणि गर्विष्ठ होते. अशा विश्वासणाऱ्यांच्या जीवनाला पॉल दुर्बळ असे म्हणतो. विश्वासात जे दुर्बळ आहे असे लोक तो ह्यांना समजतो. अशा प्रकारचे लोक हे अलग झालेले असतात, परंतु पूर्णपणे नाही. मला माहीत आहे की बरेच ख्रिस्ती लोक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, ज्यांना पौलाच्या ह्या प्रकरणातील संदेशाद्वारे जो ह्या अध्यायात आहे मदत मिळणार आहे. 14 अध्याय 1 वचन वाचूया. जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा, पण शंका कुशंकांचा निर्णय लावण्याकरिता करू नका. दुसऱ्या पद्धतीने सांगायचे तर आता जो कोणी विश्वासात दुर्बळ आहे त्याला आपल्या जवळ करा, परंतु त्याच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी किंवा त्याचा न्याय करण्यासाठी नाही, किंवा त्याचे आचरण असे आहे तसे आहे ह्यावर निर्णय जाहीर करण्यासाठी नाही, परंतु ह्यासाठी की त्या व्यक्तीने विश्वासात वाढावे, विश्वासात खंबीर व्हावे.
आता ह्या शब्दाने आधी जे सांगण्यात आले आहे त्याला जोडण्यात आले आहे. श्रोत्यानो, जर एखादी व्यक्ती विश्वासात दुर्बळ आहे ह्याचा अर्थ असा नाही की कोणी शुभवर्तमानाच्या महान सत्यावर विश्वास करण्यात दुर्बळ आहे. ह्याचा अर्थ असा नाही की त्याला हे माहीत नाही की आचरण कसे करायला हवे. हे कथन विश्वासाच्या अव्यवहारिक गोष्टींच्या संदर्भात आहे. तो म्हणतो की तर अशा लोकांना तुम्ही आपल्या जवळ करा. विश्वासणाऱ्यांनी त्याला उघड्या बाहूने आपल्या जवळ येण्यास परवानगी द्यायला हवी. कदाचित आपण बऱ्याच गोष्टींमध्ये त्या व्यक्तीशी सहमत होणार नाही, परंतु जर ती व्यक्ती येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी आहे तर आपल्याला त्याला स्वीकारावेच लागेल आणि त्या गोष्टी शिकवाव्या लागतील. त्या गोष्टींमध्ये त्या व्यक्तीचे मार्गदर्शन करावे लागेल ज्या गोष्टी विश्वासाशी संबंधित आहेत. श्रोत्यानो, अशा व्यक्तीला ह्यासाठी स्वीकारायचे नाही की ज्या प्रश्नार्थक बाबी आहेत त्याविषयी वादविवाद करावा. एका ख्रिस्ती गटाने दुसऱ्या गटातील ख्रिस्ती लोकांवर टीका टिप्पणी करण्यास एकत्र येऊ नये. काही गोष्टी अशा असतात की ज्यांचा वचनात उघडपणे विरोध करण्यात आलेला नाही, परंतु काही विश्वासी लोक स्वतःला ह्या गोष्टींपासून विभक्त करतात आणि जर त्यांना त्या गोष्टी करायच्याच आहेत तर ते पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ह्या गोष्टी विश्वासणाऱ्यांना एकमेकांपासून अलग करण्याकरिता नाहीत. पुष्कळदा अशा गोष्टी आमच्यामध्ये मतभेद निर्माण करतात आणि आम्ही एकमेकांपासून अलिप्त राहायला लागतो, परंतु परमेश्वराची तशी इच्छा नाही. स्कॉफिल्ड ह्या संदर्भात पवित्र शास्त्राचा आधार घेतात आणि ते ह्या वचनाच्या संदर्भात असे सांगतात, मंडळीला कोणत्याही प्रकारचा अधिकार देण्यात आलेला नाही की ज्या गोष्टींना पवित्र वचनात उघडपणे विरोध करण्यात आलेला नाही त्या बाबतीत त्यांनी एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारावेत किंवा त्या व्यक्तीच्या खाजगी जीवनासंबंधी प्रश्न विचारून त्या व्यक्तीला लज्जित करावे. दुसरं वचन पहा, 14वा अध्याय 2रं वचन. एखाद्याचा विश्वास असा असतो की त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बळ शाक भाजीच खातो. जे मंडळांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना ह्या वचनाच्या द्वारे दुःख होण्याची शक्यता आहे. जो विश्वासात दृढ आहे, खंबीर आहे, तो सर्व काही खातो, परंतु जो विश्वासात दुर्बळ आहे तो मात्र शाकभाजीच खातो. जे विश्वासात मजबूत असतात त्यांना माहीत असते की येशू ख्रिस्ताने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले आहे. मार्क शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 19व्या वचनात त्याने म्हटले, कारण ते त्याच्या अंतकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व शौच कूपातून बाहेर पडते. अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले. परमेश्वराने सर्व काही खाण्यास आम्हाला परवानगी दिलेली आहे. उत्पत्तीचं पुस्तक 9वा अध्याय आणि 3रं वचन सांगतं, सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील. वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हास दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हास देतो. श्रोत्यानो, इस्रायल राष्ट्राकरिता देवाने शुद्ध आणि अशुद्ध ह्यातील फरक सांगितला, परंतु विश्वासणाऱ्यांना माहीत असले पाहिजे की ते त्यांना लागू होत नाही. करिंथेतील मंडळीला प्रेषित पौल करिंथकरास पहिले पत्र 8वा अध्याय आणि 8व्या वचनात लिहितो. करिंथकरास पहिले पत्र 8वा अध्याय आणि 8वे वचन. देवापुढे आपली योग्यता अन्नाने ठरत नाही, न खाण्याने आपण कमी होत नाही आणि खाण्याने आपण अधिक होत नाही. पेत्राने ह्याचे एक उदाहरण जेव्हा तो शिमोनाच्या घरी यापो ह्या ठिकाणी गेला त्यावेळेचे सांगितलेले आहे. प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय 9 ते 16 वचने सांगतात. प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय 9 पासून 16 वचने. ते दुसऱ्या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येत आहेत तो 2 प्रहरच्या सुमारास पेत्र प्रार्थना करावयास धाब्यावर गेला. तेव्हा त्याला भूक लागून काही खावेसे वाटले आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यात त्याचे देहभान सुटले. तेव्हा आकाश उघडलेले व मोठ्या चांदव्यासारखे 4 कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टांत त्याला झाला. त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे होती. मग त्याने अशी वाणी ऐकली की पेत्रा, उठ, मारून खा. पेत्र म्हणाला, नको नको प्रभू, कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही. मग दुसऱ्यांदा अशी वाणी झाली की देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको.
असे 3 वेळा झाले आणि लागलेच ते पात्र आकाशात वर घेतले गेले. पवित्र आत्म्याने पेत्राला सांगितले, मग दुसऱ्यांदा अशी वाणी झाली की देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस. श्रोत्यानो, पेत्राला ह्याचा अभिमान होता की त्याने अद्यापही कुठलीही अशुद्ध वस्तू खाल्लेली नाही. तो अलग केलेला होता आणि त्याला अभिमान होता, गर्व होता आणि त्याला असं वाटत होतं की मी खरोखर परमेश्वराच्या नियमाप्रमाणे चालणारा व्यक्ती आहे. परंतु परमेश्वराने ह्या दृष्टांताच्याद्वारे त्याला दाखवून दिले की जे मी शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको. पुष्कळदा श्रोत्यांनो, आम्ही स्वतःच नियम तयार करतो आणि ते नियम पाळून स्वतःला फार महान समजायला लागतो, धार्मिक समजू लागतो आणि आम्हाला असं वाटतं की इतरांपेक्षा आम्ही फार चांगले लोक आहोत. आम्ही त्यांच्याप्रमाणे वाईट ते करीत नाही, आम्ही त्यांच्याप्रमाणे अशुद्ध वस्तू किंवा प्राणी खात नाही. लक्षात ठेवा की ह्या गोष्टींच्याद्वारे परमेश्वर आमचा न्याय करणार नाही. परमेश्वर फार स्पष्टपणे ह्या वचनांच्याद्वारे सांगत आहे की परमेश्वराने सर्व काही मानवाकरिता निर्माण केलेलं आहे आणि परमेश्वराची इच्छा आहे की सर्व गोष्टींच्याद्वारे त्याचे गौरव व्हावे, त्याचे नाव उंचावल्या जावे. बऱ्याच वेळेला आम्ही स्वतःच्या गोष्टींद्वारे स्वतःचेच नाव उंचावत राहतो, स्वतःचा झेंडा आम्ही फडकावित राहतो. आम्ही परमेश्वराला स्थान देत नाही, परमेश्वराच्या नावाला गौरव देत नाही. आज परीक्षण करूया आणि पाहूया की आम्ही स्वतःला काय फार चांगले तर समजत नाही, स्वतःबद्दल आम्ही व्यर्थ अभिमान तर बाळगत नाही. काय आमचं जे धार्मिक जीवन आहे, धर्माचे नियम पाळून आम्ही जे व्यतीत करीत आहोत ते स्वतःला संतोषविणार आहे की परमेश्वराला संतोषविणार आहे? लक्षात ठेवा श्रोतांनो की तुमचे नियम, तुमचे व्रत, तुमच्या चालीरीती, रीतिरिवाज ह्या तुमच्या आत्मिक जीवनाशी संबंधित नाहीत. ह्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. ह्या गोष्टींच्याद्वारे आपण कशाही प्रकारे आत्मिक जीवनात उन्नती करू शकणार नाही. उन्नती करण्याकरिता आपला आणि परमेश्वराचा संबंध येशू ख्रिस्ताच्याद्वारे स्थापित व्हायला हवा. जर तो संबंध स्थापित झालेला नाही तर तुमच्या सर्व गोष्टी, पुण्यकार्ये, तुमची चांगली कर्तव्ये सर्व व्यर्थ आहेत. पहिल्यांदा येशू ख्रिस्ताच्याद्वारे परमेश्वराशी आपला संबंध स्थापित करा. जर आपण ख्रिस्ताच्याद्वारे परमेश्वराजवळ येता तर परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही त्याची संतान आहात, त्याचे पुत्र आणि पुत्री आहात. नाहीतर तुमचा आणि परमेश्वराचा काही संबंध नाही. जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला त्याने त्याची संतान होण्याचा अधिकार दिलेला आहे. श्रोत्यानो, परमेश्वर प्रत्येक मानवावर प्रीती करतो आणि त्याची हीच इच्छा आहे की येशू ख्रिस्तावर विश्वास करून प्रत्येकाने सार्वकालिक जीवनाचे आश्वासन प्राप्त करावे. प्रभू येशू ख्रिस्त ह्यासाठी ह्या जगात आला, जेणेकरून पापी मानव आणि पवित्र परमेश्वर ह्यांचा संबंध जो पापामुळे तुटलेला होता तो पुन्हा स्थापित व्हावा. प्रभू येशू ख्रिस्त आमचा मध्यस्थ आहे. त्याने आम्हाला पापांपासून सुटका देण्याकरिता वधस्तंभावर आपला प्राण दिला, आपले बलिदान केले. आणि जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवता स्वतःच्या प्रयत्नांनी हा संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न करतो तर तो व्यर्थ आहे. मग आपण आपलं संपूर्ण जीवन ह्यामध्ये जरी व्यतीत केलं तरी काहीच फायदा होणार नाही. शरीराला कितीही यातना दिल्यात तरी फायदा होणार नाही. म्हणून श्रोत्यानो, आजच परमेश्वराजवळ या. प्रभू येशू ख्रिस्तासमोर आपल्या सर्व पापांची कबुली द्या आणि म्हणा की प्रभू, तू माझं जीवन तुझ्या हातात घे. होऊ शकतं की आपण प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, परंतु इतरांशी आपले व्यवहार, आपले आचरण योग्य नाही. आपण दुसऱ्यांना कमी लेखता, दुसऱ्यांचा तिरस्कार करता, मत्सर करता आणि ज्या प्रकारे पवित्र जीवन आपण व्यतीत करायला हवे तसे आपण करीत नाही, तेव्हा सुद्धा गडबड आहे. म्हणून पहिले स्वतःचे जीवन परिवर्तित करा. परमेश्वराजवळ प्रार्थना करा. त्याला म्हणा, प्रभू की तू मला ह्या बाबतीत मार्गदर्शन पुरव, मला सामर्थ्य पुरव
आणि मी आजपासून तुला आवडणारं असं जीवन जगू इच्छितो. श्रोत्यानो, जर खऱ्या अंतकरणाने अशा प्रकारची प्रार्थना आपण परमेश्वराजवळ कराल तर परमेश्वर नक्कीच ह्या विषयात आपली मदत करेल आणि आपले मार्गदर्शन करेल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण शिकलो आहोत की भिन्न विचार असलेल्या ख्रिस्ती लोकांनी एकमेकांशी कसे वागले पाहिजे. विश्वासातील दुर्बल लोकांना स्वीकारले पाहिजे, परंतु त्यांच्याशी कोणताही वाद करू नये, त्यांचा न्याय करू नये आणि विशेष म्हणजे आमच्या विश्वासाने आम्ही परमेश्वराचा आदर केला पाहिजे. प्रियांनो, योग्य ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी या तत्वाची आवश्यकता आहे आणि विशेष म्हणजे ही देवाची इच्छा आहे. आज आपण विचार करू की काय माझ्या जीवनामध्ये हे तत्व मी आचरणात आणीत आहे. नसेल तर आजच आम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि आमची कृती सुधारावी लागेल. काय आपण असे करण्यास तयार आहात? आपण प्रार्थना करू. धन्यवाद देतो प्रभूजी, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या चरणांपाशी येण्याची ही संधी आम्हाला दिलीस. प्रभूजी, तू सातत्यानं आमच्या जीवनामध्ये कार्य करीत आहेस आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आमचे स्वभाव वेगवेगळे जरी असले, आमची आकलन शक्ती जरी वेगवेगळी असली, तरीसुद्धा बाप्पा तू आम्हाला एकत्रित ठेवतोस. यासाठी की बाप्पा तुझी इच्छा आहे की आमच्यामध्ये ऐक्य असावं आणि म्हणूनच प्रभूजी आज ज्या गोष्टी आम्ही शिकलेलो आहोत, जे तत्व तो आमच्यासमोर ठेवलेलं आहे, होय प्रभूजी, जे विश्वासामध्ये दुर्बल आहेत अशा व्यक्तींशी आम्ही कसं वागावं, होय प्रभूजी, हे तत्व आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरणात आणण्यासाठी तुझ्याकडं सहाय्य मागतो. प्रभूजी, आम्हा प्रत्येकामध्ये ऐक्य असू दे आणि प्रभू परमेश्वर दे बाप्पा, जो मार्ग तो आम्हाला दाखवलेला आहे त्या मार्गामध्ये दृढतेने चालण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आत्तापर्यंत आमची काळजी घेतलीस, आम्हाला सांभाळलंस, आम्ही तुझे आभारी आहोत. येथून पुढची सर्व वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये सोपीत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, एकमेकांना क्षमा करा. प्रभू तुम्हासह असो.